नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज साधी खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करीत आहे. तर साधी खिचडी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते खिचडी. तर आपण ती खिचडी छान बनवणार आहेत. तर आपण सुरुवात करूया. मी असे 1 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा कपला थोडीशी जास्त डाळ घेतलेली मुगाच्या डाळीची खिचडी बनणार आहे ही. नंतर आपण थोडे लसूण ठेचून घेतलेले आहेत, 5-7 पाकळ्या, आणि थोडेसे आखे पण घेतलेले आहेत. थोडा कढीपत्ता घेतलाय, जिरं मोहरी, 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आहे. आणि आता आपण सुरुवात करूया. फोडणी देऊ खिचडीला. बिना चटणीची साधी खिचडी राहील ही. लहान मुलं पण छान खाऊ शकतील आणि सर्वांनाच आवडते ती घरामध्ये. आजारी माणसाला पण चांगली असते ही खिचडी, हेल्दी असते आणि पौष्टिक असते. मुगाची डाळ भरपूर टाकायची. तर आपण सुरुवात करूया. आधी आपण हे तांदूळ आणि डाळ धुवून घेते मी. मैत्रिणींनो, आपण कुकर ठेवलाय गॅसवर. कुकर जिरं मोहरी, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि टाकले. छान कलचून घ्यायचे तांदूळ. आणि पाणी टाकून द्यायचं. गरम केलेलं पाणी आहे. दोन चमचे तूप, तर जिरं मोहरीची फोडणी दिली, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता, लसूण असं तळून घेतलं. आता हळद टाकते थोडी आणि मीठ टाकून द्यायचं. बघू शकता मैत्रिणींनो, आपली साधी खिचडी तयार आहे. मऊ लुसलुशीत हेल्दी मुगाच्या डाळीची खिचडी. तर मध्ये मध्ये थोडीशी कॅमेरा प्रॉब्लेम आल्याने शूटिंग थोडीशी मध्ये मध्ये कट झालेली आहे, त्याबद्दल सॉरी. तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मला पुढचे व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा येईल. थँक्यू.